ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची 1.5 तास बंद दाराआड चर्चा। येत्या 2-3 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होणार। बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीत, आमदारांचा बैठकीमध्ये सूर, तर युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको, एकनाथ शिंदेंच्या बैठकीत आमदारांना सूचना। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंचे 13 आमदार आमच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, तर एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट होईल, शिरसाट यांचा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 15,648 कोटी रुपयांची तरतूद। राज्यातील कृषी पंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत म्हणून 9,250 कोटींची तरतूद। शिक्षकांना राज्य सरकारनं TET पास संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज आंदोलन। राज्यभरातील शिक्षक संघटनांचं आज नागपूरमध्ये आंदोलन होणार। राज्यामध्ये शिक्षकांच्या संपामुळे जवळपास 2,539 शाळा बंद होत्या। आता संपावर जाणाऱ्या शिक्षकांचा 1 दिवसाची वेतन कपात केली जाणार। जवळपास 90,000 शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नावरून विरोधक आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांची भेट घेणार। या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते घोषित होणार का, याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा। आज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार। सोयाबीन प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोड यावरून सरकारला घेणार। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधव संतापले, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य, तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता होण्याची घाई झाली आहे, भास्कर जाधवांना पुढे करताय, पण ऐनवेळी त्यांचा गेम करणार, विरोधी पक्षनेतेपदावरून संजय शिरसाट यांची टीका। वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका, काँग्रेस आंदोलन उभारणार। वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भाजप काम करत आहे आणि फडणवीसांची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूची, बावनकुळेंचं वक्तव्य, तर विदर्भाच्या जमिनीमध्ये काहीतरी उगवायला मिळेल म्हणून घाबरलेले नेते आणि पक्ष वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढतायत, अशी केली टीका। स्थानिक निवडणुकांचं मतदान संपताच निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये दिलजमाई। विधान भवन परिसरात निलेश राणे आणि चव्हाणांची भेट झाल्यानंतर दोघांचंही हस्तांदोलन, तर माझा लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर व्यवस्थेविरोधात होता, निलेश राणे यांची प्रतिक्रिया। बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंचं सरकारला चॅलेंज। जास्त मतांनी निवडून न आल्यास मी राजकारण सोडेन, पटोलेंचं वक्तव्य, तर बॅलेटवर निवडणुका घ्या, तुम्हाला विरोधात बसावं लागेल, वडेट्टीवारांचा दावा। भाजपचे किरीट सोमय्या पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा। भाजपच्या 144 जणांच्या समितीचं सदस्यपद नाकारलं, कार्यकर्ता म्हणून अधिक जोमानं काम करतोय, सोमय्यांची ट्विट करत पद नाकारल्याची माहिती। सुपारी प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले, मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। जरांगेंना कोणीतरी बोलतं केलेलं आहे, धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, जरांगे स्वतःला न्यायाधीश समजायला लागले का, सदावर्तेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आता वावचळलेले आहेत, नवनाथ वाघमारेंची टीका, फक्त Z+ सुरक्षेसाठी आणि समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जरांगे मुंडेंवर आरोप करत असल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण। 1 वर्षापूर्वी खंडणीला विरोध केल्यानं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन गुले आणि टोळीनं त्यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे सुनावणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन। संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। संदीप देशपांडे आज पत्रकार परिषदेमधून सार्वजनिक बांधकाम विभागामधील घोटाळा मांडणार।
महाभ्रष्टाचाराचे चित्रफितीसह पुरावे देणार असा संदीप देशपांडेंनी ट्विट करत इशारा दिला होता. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील याची चौकशी उद्या होणार. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचा व्यावसायिक भागीदार. जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेला सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी. नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी पौड न्यायालयाकडून 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला. सकाळी 10 वाजल्यापासून हमाल पंचायत इथे बाबा आढाव यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार, तर आज 5:30 वाजता अंत्यविधी होणार. डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये सुद्धा भाजप शिवसेना आमने सामने शत्रुभाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला खुला इशारा. तर आडवे आला तर जशास तसं उत्तर देऊ, भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा पलटवार. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासनामधील बैठक निष्फळ. झाडांबाबत कोणती योग्य माहिती मिळाली नसल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. तपोवन बचावसाठी आंदोलन सुरूच राहणार, तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा. पुण्यामध्ये निवडणुका मविया म्हणूनच लढवाव्यात. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काढलं पत्रक. प्रशांत जगतापांनी घेतलेल्या भेटीनंतर पत्रक काढण्याच्या शरद पवारांच्या सूचना. 19 आणि 20 2 दिवस प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर. प्रशांत जगताप सहकाऱ्यांमधील संभ्रम शशिकांत शिंदे दूर करणार. राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत प्रशांत जगताप आणि सहकाऱ्यांमध्ये 2 मतप्रवाह. पुणे पालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पुण्यातील महत्त्वाच्या विषयांची माहिती वसंत मोरेंनी ठाकरेंना दिली. स्वाती पोकळे आणि विक्रम चाकणकर बिझनेस पार्टनर. स्वाती पोकळेंच्या नवऱ्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल. सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. तर स्वाती पोकळे या पवारांच्या एनसीपीच्या पुणे शहर महिला अध्यक्षा. विक्रम चाकणकर नावाच्या व्यक्तीकडून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. रुपाली चाकणकरांच्या दबावामुळे पोलिसांनी विक्रम चाकणकरला मदत केल्याचा अंधारेंचा आरोप. जागांमध्ये गुंतवणूक आणि मुलाला बिल्डर क्षेत्रामध्ये घेण्यासाठी पैसे घेतले. आरटीजीएसनं पैसे दिल्याचा विक्रम चाकणकरांकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा आरोप. तर विक्रम चाकणकरांची तक्रार दाखल करून न घेता नांदेड पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले, तक्रारदारांचा आरोप. अभिनेते सयाजी शिंदेंनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर भेट घेत चर्चा केली, तर तपोवनासाठी सपोर्ट केला म्हणून भेट घेतल्याची सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया. तपोवन वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सयाजी शिंदेंवर गुणरत्न सदावर्तेंची पुन्हा टीका. सयाजी शिंदे यांची राजकीय दौड होती. सयाजी शिंदेंचं पितळ उघडं पडलं, सदावर्तेंनी साधला निशाणा. जुनी झाडं तोडून बांधकामं होणार नाहीत ही सरकारची भूमिका. गिरीश महाजनांची माहिती. हैदराबादमधल्या राजमुद्रीमधून 15 फुटांची 15,000 झाडं आणून वनराई तयार केली जाणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये महापालिकेच्या 165 जागांसाठी भाजपकडून तयारी सुरू. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. जवळपास 3,000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. पुणे महापालिकेच्या मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस. मात्र हरकती नोंदवताना दिली खोटी कागदपत्र. पडताळणी करत असताना माहिती समोर. 30% हरकतींसोबत खोटे कागदपत्र जोडण्यात आली. दिवाळी अधिवेशनादरम्यान घेतलेल्या बैठकीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा. हापूसच्या जीआय मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले. वंदे मातरमला 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं. काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप. वंदे मातरमवरील चर्चेमागे पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न. लोकसभेत प्रियंका गांधींनी सरकारला घेरलं. तर महागाई, आरक्षण, बेरोजगारीवर चर्चा का नाही? प्रियंका गांधींचा हल्लाबोल. एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून डिनरचं निमंत्रण. 11 डिसेंबरला सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं. पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता. आरएसएसनं 50 वर्षांमध्ये कधीही आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अरविंद सावंत आक्रमक. हेडगेवार, गोवळकरांच्या कोणत्याही पुस्तकामध्ये वंदे मातरमचा उल्लेख नाही. अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. इंडिगोची काल 2024 उड्डाणं रद्द. कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत. तर प्रकरण सरकारलाच हाताळू द्या. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. इंडिगो प्रकरणामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आज लोकसभेत निवेदन देणार. इंडिगोमध्ये झालेल्या घोळाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप झाल्यानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये निवेदन. नाताळच्या सुट्टीनिमित्तानं चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्या 19, 26 आणि 2 जानेवारीला या गाड्या सोडल्या जाणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग.
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.